चालू आहे ना. स्ट्राईकला ते प्रणय आणि नॉन स्ट्राईकला महेश. प्रे मंड्या सुंदर असं बॅटिंग करून जसं करणार प्रणय गडसी. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक वरती पहिलं षटक घेऊन आला बंड्या. मारा करतात ते प्रणय गडसी यांना. पुन्हा एकदा प्रणय गडसी आणि शॉट मारण्याच्या प्रणय गडसी आऊट झाले आहेत. पहिला धक्का लागतोय तो प्रणय गडसी यांना. बंड्याच्या छान अशा बॉलिंगचे प्रदर्शन पाहायला मिळते बंड्याकडून. पुन्हा एकदा राईट ओव्हरचा विकेट मारा करतात ते अक्षय बुधर यांना. बंड्या सुंदर असं मारलं जातं पाहूया किती रन आणि 2 धावा. अंपायर कार्तिक गडसे यांच्याकडून तिकडे 2 धावा. सुंदर डिसिजन. चला पुन्हा एकदा बंड्या मारा करेल तो अक्षय बुधर यांना. पाहूया आणि पुन्हा एकदा सुंदर असं दडवलेला चेंडू बाउंड्री लाईन पास करतोय. अशा अक्षय बुधर यांच्या बॅट मधून सुंदर असा चौका. दरम्यान पुन्हा एकदा मारा करतोय तो बंड्या अक्षय बुधर यांना आणि डॉट बॉल. अंपायर डिसिजन फायनल डॉट बॉल. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरू होते आणि पुन्हा एकदा दडवले 2 रनसाठी. पहिल्या षटका दरम्यान संघाची धावसंख्या होती ती 10. ओव्हर झाली. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 1-10. पुन्हा एकदा संघातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन होते अजय. संघातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जाते नितीन गडसी. मारा करते महेश गडसी यांना. पुन्हा एकदा नितीन गडसी याच्या मोहरचा विकेट मारा करी तो महेश गडसी आणि सुंदर असं पाहूया किती रनपर्यंत जातोय घालणार आहेत आणि चोरटी धाव घेत अक्षय आणि महेश गडसी. धावसंख्या होती 9. पुन्हा एकदा नितीन गडसी मारा करते अक्षय बुधर यांना आणि सुंदर असं सुंदर 2 धावा. 13 रन. संघाची धावसंख्या 13. पुन्हा एकदा नितीन गडसी मारा करतो अक्षय बुधर यांना आणि पुन्हा 2 धावा. पुन्हा एकदा टिकल्या स्वरूपात 2 धावा. नो बॉल 2+1. पुन्हा एकदा नितीन गडसी मारा करतो अक्षय बुधर यांना पुन्हा एकदा 2 धावा टिकल्या स्वरूपात. काहीच महागडं असं षटक नितीन गडसी यांच्यातून मिळतंय पाहायला मिळतंय. अजय गडसी आणि मान्य सुंदर असं विकेट मिळते ते नितीन गडसी यांना. खरंच त्यांचं कौतुक करावं कारण पहिले 3 बॉल पूर्णतः टिकल्या स्वरूपात 2-2 धावा. त्यांनी 4थ्या बॉलवर त्यांनी पूर्ण सुंदर असं विकेट घेतले. मोठा धक्का पडतोय. त्यानंतर पुन्हा एकदा संदेश बुधर मारा करतो नितीन आणि खराब चेंडू. पुन्हा एकदा नितीन 1 रन टिकल्या स्वरूपात 1 रन. संघाची धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा नितीन मारा करतो संदेश बुधर. बघूया आणि सुंदर असं पाहूया आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अजय बुधर यांच्याकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 22. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जाते अनिकेत. संघाचे मालक अनिकेत स्वतः पूर्ण संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन तिसरं षटक टाकण्यासाठी येतात. पाहूया त्यांच्या गोलंदाजीतून ते संघासाठी किती योगदान देतात ते. पुन्हा एकदा आपण अनिकेत मारा करील तो महेश. सुंदर असं बॅटिंग पाहायला मिळते महेश यांच्याकडून. सुंदर गडवळ चेंडू पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अजय बुधर आणि त्यांची टीम. पुन्हा एकदा अनिकेत मारा करील तो. अरे सुंदर असं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते महेश अजय आणि त्यांच्या टीम कडून. खरंच त्याचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं. त्याच्याकडून रिझल्ट खूप चांगला मिळतोय. त्याचा जाळ घेण्यासाठी येतो तो सौरभ संकेत.
पुन्हा एकदा आणि मारण्याच्या जवळ पुन्हा एकदा खरंच सुंदर कम्युनिकेशन क्षेत्ररक्षण होते त्यांचं, त्यामुळे नंतर दुसरी आणखीन एक विकेट गमावली ती पालकान. पुन्हा एकदा आता अनिकेत सुंदर क्षेत्ररक्षण अजय भुदर स्वतः संघाचे कॅप्टन. खरंच खूप छान फिल्डिंग केली त्यांनी आज. पुन्हा एकदा डायरेक्ट सिक्सर आणि स्टेडियमच्या बाहेर गेलेला बॉल आहे. आतापर्यंत आपण 3 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 24. पॉवर हिटर्सना 18 बॉल मध्ये 25 धावांची गरज. पुन्हा एकदा लक्ष द्या, पॉवर हिटर 18 धावांमध्ये 25. पुढील सामना ओझरवाडी गेम वर्सेस चारवी चॅलेंजर. बोला अंपायर, मॅच सुरू करून घ्या. स्ट्राईक वर अनिकेत स्वतः मालक आणि नॉन स्ट्राईकला सचिन बुदर. दरम्यान संघासाठी पहिला आणि वैयक्तिक गटातील पहिलं षटक घेऊन साहिल पहिलं षटक घेऊन ते प्रणय त्याच्या हातामध्ये बॉल दिसतोय. एक जरी जिंक पाहूया विकेट मारा करतील प्रणय आणि समोर आहेत ते अनिकेत. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात ते. सुंदर असा चेंडू पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अक्षय यांच्याकडून. पुन्हा एकदा आणि त्याच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अक्षय पुन्हा अक्षयकडून आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. पुन्हा एकदा प्रणय आणि सुंदर चेंडू पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण टीम मधून. पुन्हा एकदा प्रणय चेंडू 1 रन साठी. सुंदर असं बॅटिंग पाहायला मिळते. प्रयत्न तर खूप जबरदस्त पाहायला मिळतात पण यश मिळत नाहीये. हवं तसं यश मिळत नाही. पुन्हा एकदा प्रणय मारा करतील ते अनिकेत यांना. सुंदर असं चेंडू पाहूया आणि खरोखरच त्यांनी दाखवून दिलं की आपल्या बॅट मधून एक चौकार. पॉवर हिटर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारी टीम पॉवर हिटर. पुन्हा एकदा बॅट मधून निघालेला बॉल क्षेत्ररक्षणच्या हातात. संघासाठी पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते 9. पुन्हा एकदा संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक महेश मारा करतील ते सचिन बुदर यांना. पाहूया सचिन बुदर आपल्या संघासाठी किती योगदान देतात ते. कारण हा सामना त्यांचा अतिगतीचा सामना असेल. कारण पुढचा सामना त्यांच्यासाठी आता सुंदर असं बॅटिंग पाहायला मिळते पण तेवढंच क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. 1 रन. संघाची धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा डॉट बॉल. महेश सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते महेश यांच्याकडून आणि बॅटिंग पाहायला मिळते की सचिन बुदर यांच्याकडून. पुन्हा एकदा महेश सचिनसाठी. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा महेश काहीसा गुगली बॉल पडतोय तो महेशांचा. विकेट महेशांनी गुगली चकवला आहे आणि मारलाय बॉल आणि विकेट दिल्या. पुन्हा एकदा पॉवर हिटर्स मधून जबरदस्त बॅटमॅन अजय बुदर जागा घेण्यासाठी सचिन बुदर यांची मारा करतील महेश यांचा. पाहूया संघासाठी किती योगदान देतात ते. आणि सुंदर अशी बॅटिंग आणि पाहायला मिळतं आणि स्वतःच बॅट अडकवून बॉल अडकवला आहे. पुन्हा एकदा अजय बुदर जबरदस्त फिल्डिंग करायला मिळते ती सिद्धेश यांच्याकडून. पुन्हा एकदा सेकंड 2 षटकांच्या दरम्यान संघाची धावसंख्या होती ती 11.
हा बॉलला 14 रनची आवश्यकता आहे. पॉवर हिटर्सचा इतिहास पाहता ते नक्कीच मारतील असं वाटतंय. पाहूया. अंपायर डिसिजन फायनल असेल. नो बॉल. साईड अंपायर डिसिजन करून घ्या कोण कुठला निर्णय देणार आहे तो. बरोबर. प्रत्येक त्या लाईन किपरने अंपायर डिसिजन देऊ नका. त्यांच्याशी डिसिजन देऊ त्यांना मागून. आता तर नो बॉल दिला आहे. पुढचा डिसिजन याच्या पुढे अंपायर डिसिजन करून घ्या. परत हे नको कारण प्ले ऑफ मध्ये आपण पोहोचलोय. आता कोणाला प्रॉब्लेम नको. नाही का सुंदर आणि विकेट. पॉवर हिटर्सला पुन्हा एकदा धक्का लागतो अनिकेतच्या रूपात. पाहूया आता त्याची जागा घेण्यासाठी कोण येतो तो. सुंदर असं सेटअप मारतात संकेत आणि त्याची जागा घेण्यासाठी एक मास्टर माइंड प्लेअर पाठवलाय अजय घरशी. पाहूया संघासाठी. अंपायर बॉल किती झाले. बॉल 4 बॉल 12 रन. काहीच कठीण काहीच अवघड असं आव्हान. 4 बॉलला 12 रन पाहिजे. कुठं होता आता ते काढलं ना. 13 पाहिजे. सायकल मध्ये तो रन पण गेलाय काय. 4-11 बॉल. पुढील बॉल. ठीक आहे येतोय बघ. 9 आला 4 बॉल. पुन्हा एकदा अजय 2 डिक्लेअर स्वरूपात झाले. स्कोर किती पाहिजे. 2 बॉल 6. पुन्हा एकदा व्यवस्थित स्कोर बघून घ्या. 2 बॉल काय गडबड करतोय. 19 झाला. 2 बॉल 6 पाहिजे. बरोबर. बोलू नको रे बाहेरच्या. 2 बॉल 6 पाहिजे. 4 लाख रुपये 4 आले ना आता. 9 ला 1 आणि 2 चा एक शॉट. 3 आले. 4 आले. 4 लाख पाहिजे ना. वन एक काय तो. 2 ला 7 पाहिजे. 2 ला 7. गडबड करू नका. आरामात घ्या. बरोबर. 25 चेस करायचे. 18 रन झाले. 2 बॉल बाकी. ओके. बॉल अंपायर सगळ्यांना क्लिअर झाला विषय. पुन्हा एकदा सोड बघतो. मग हे पकड. आता बॉल सोड. मारून जाऊ दे.